देवाची शपथ घेऊन सांगते, आयुष्यात पहिल्यांदा पावभाजी बनवली आणि चव अशी झाली ना की हॉटेलची पावभाजी सुद्धा फेल ठरली. तशी माझी तब्येत जरा नरम गरम होती, पण खूप दिवसापासून पावभाजी खायची इच्छा होती. मग काय, घरात ज्या भाज्या होत्या, गाजर, फ्लावर, बटाटे, टोमॅटो सगळं बारीक चिरून कुकरमध्ये टाकले. सोबत मीठ, हळद, पावभाजी मसाला आणि थोडं पाणी घालून मस्त 4-5 शिट्ट्या काढून घेतल्या. भाजी गरम असताना मॅश करायची होती, पण माझ्याकडे मॅशर नव्हतंच. मग काय, लावली आपली देसी युक्ती आणि काढली वरणाची रवी. मॅश करताना नवऱ्याची थोडी मदत घेतली. ते तर म्हणत होते माझा हात लागलाय म्हणूनच भाजीला एवढी भारी चव येणार आहे. त्यानंतर कढाईत तेल टाकून बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची, आलं लसूणचा पेस्ट आणि किचनमध्ये सगळे मस्त मसाले परतून घेतले. मग काय, मग मॅश केलेली पावभाजी टाकून छान उकळी काढली. घरात बटर नव्हतं म्हणून आम्ही पाव साजूक तुपात शेकले आणि विश्वास ठेवा, तुपातल्या पावाची चव एक नंबर लागते. पहिली बाईट घेताच आम्ही दोघेही थक्क झालो. पहिलाच प्रयत्न एवढा यशस्वी होईल असं वाटलं नव्हतं. आम्ही दोघांनी अगदी पोटभर ताव मारला. तुम्ही कधी बटर ऐवजी तुपात पाव शेकून खाल्लाय का? मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. बाय बाय.